तर येत्या 24 तासात राज्यातल्या लाडक्या बहिणींसाठी 19व्या हप्त्याच्या वितरणासंदर्भात एक मोठी अपडेट येऊ शकते. कारण सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार आज मंत्रिमंडळाची बैठक असणार आहे आणि त्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये बाकीचे काही मुद्दे असतील आणि बाकीच्या मुद्द्यांसोबतच एक महत्वाचा मुद्दा असणार आहे, तो म्हणजे लाडकी बहीण योजनेच्या 19व्या हप्त्याचं वितरण. तर लाडक्या बहिणींनो, आज GR येणार काय किंवा डायरेक्ट वितरणाला सुरुवात होईल काय, यासाठी कोण महिला पात्र असतील आणि आज जर GR येणार असेल तर वितरण किती दिवसात होईल या संदर्भातली माहिती आपण समोरच्या अगदी थोड्याशा व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यापूर्वी तुम्ही जर नवीन असाल तर नक्कीच आपल्या व्हिडिओ लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा. असेच महत्त्वपूर्ण आणि माहितीपूर्ण व्हिडिओ अगदी थोड्या शब्दात फक्त आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळत असतात. नमस्कार, मी भाऊसाहेब गोडे स्वागत करतो तुमचं लाडकी बहीण योजनेच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर पाहून घ्या लाडक्या बहिणींनो, जानेवारीच्या हप्त्याला आता फार विलंब झालेला आहे. या अगोदर एवढा वेळ हप्ता वितरणाला कधीही लागलेला नाही. जानेवारीचा महिना उलटून 15 दिवस झालेले आहे. मग 19 आणि 20वा हप्ता एकत्रित देणार काय, हा सुद्धा प्रश्न आता लाडक्या बहिणी विचारत आहे. पण जानेवारीच्या हप्त्याचं वितरण हे तर 14 जानेवारीच्या अगोदर म्हणजेच डिसेंबरच्या हप्त्यासोबतच होणार होतं, अशी माहिती समोर येत होती की 18 आणि 19वा हप्ता मकर संक्रांती निमित्त महापालिका निवडणुकीच्या अगोदरच लाडक्या बहिणींच्या खात्यावर वितरित केल्या जाईल. पण विरोधकांनी त्याला विरोध दर्शवला होता, त्यामुळे वितरण थांबलं होतं आणि जो वितरणाचा निधी होता त्याच वेळेस राज्य सरकारकडे जर उपलब्ध होता तर आतापर्यंत वितरणाला लांबणीवर का ढकलण्यात गेलेला आहे, हा सुद्धा सर्वात महत्वाचा आणि सर्वात मोठा प्रश्न असणार आहे. आजची 17 फेब्रुवारी आहे, त्यामुळे महिना संपायला आता जेमतेम 7 ते 8 दिवस राहिलेले आहे. या महिन्यात सुद्धा तोच प्रश्न निर्माण झालेला आहे की जानेवारीचा आणि फेब्रुवारीचा महिना म्हणजेच 19 आणि 20 दोन हप्ते लाडक्या बहिणींना 3000 रुपये एकत्रित देणार काय. कारण आता एवढा विलंब झाल्याच्या नंतर लाडक्या बहिणी आता सरकारवर प्रचंड नाराज झालेल्या आहे. काही लाडक्या बहिणींना तर असं वाटत आहे की लाडकी बहीण ही योजना आता बंद होते की काय, कारण या अगोदर एवढा विलंब कधीही झालेला नव्हता. त्यामुळे साहजिकच आहे की लाडक्या बहिणींच्या मनात आता अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत लाडकी बहीण योजनेसंदर्भात. तर लाडक्या बहिणींनो, योजना ही बंद होणार नाही आणि 2 हप्ते सुद्धा एकत्रित येण्याची शक्यता ही फार कमी आहे. त्यामुळे तुम्हाला जानेवारीचाच हप्ता म्हणजेच 19वाच हप्ता वितरित केला जाईल आणि त्या संदर्भातला निर्णय आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत होण्याची शक्यता आहे. आणि आज उद्या एकतर वितरणाचा GR येईल, नाहीतर डायरेक्ट वितरणाला सुरुवात सुद्धा होऊ शकते. त्यामुळे लाडक्या बहिणींनो, तुम्ही निराश होऊ नका, नाराज होऊ नका. लाडकी बहीण योजनेचा 19वा हप्ता आता जर या हप्त्यात आला, या 2-4 दिवसात जर हप्ते वितरण झालं तर फक्त जानेवारीचा हप्ता तुम्हाला मिळेल आणि जर फेब्रुवारीचा शेवटचा आठवडा आला तर या शेवटच्या आठवड्यात तुम्हाला जानेवारी आणि फेब्रुवारीचा हप्ता 3000 रुपये एकत्रितपणे मिळू शकते. आणि यासाठी कोण महिला पात्र असतील तर ज्या महिलांना डिसेंबरचा हप्ता मिळाला होता त्या सर्वच महिला समोरच्या हप्त्यासाठी जानेवारी फेब्रुवारीच्या हप्त्यासाठी पात्र असणार आहे. आणि ज्या महिलांना नोव्हेंबर डिसेंबर मध्ये लाभ मिळाला नव्हता तर अशा महिलांना हप्ता मिळायला वेळ लागणार आहे. त्यांना मार्च मध्ये 4 हप्ते एकत्रित 6000 रुपये सुद्धा दिल्या जाऊ शकते. तर लाडक्या बहिणींनो, तुम्हाला डिसेंबरचा हप्ता मिळाला होता काय आणि तुमची KYC झाली आहे काय, हे सुद्धा मला नक्कीच कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून सांगायचं आहे. तुमचं नाव, गाव आणि जिल्हा टाकायला बिलकुल विसरायचं नाही. आज मंत्रिमंडळाची जशी बैठक होईल आणि आमची जशी वरिष्ठांकडे चर्चा होईल आणि त्यांच्याकडून जशी आम्हाला काही नवीन अपडेट मिळेल, सर्वप्रथम त्या संदर्भात तुम्हाला लाडकी बहीण योजनेच्या 19व्या हप्त्याच्या वितरणासंदर्भातला व्हिडिओ अगदी थोड्या शब्दात फक्त आपल्या चॅनलवर पाहायला मिळणार आहे. त्यामुळे जर तुम्ही नवीन असाल तर नक्कीच आपल्या व्हिडिओ लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या चॅनलवर अपडेट राहा. भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये महत्त्वपूर्ण माहिती सोबत. जय महाराष्ट्र.